महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लोणीकरांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर। बोगस बियाणे किंवा खताची कृत्रिम टंचाई याबाबत अधिकाऱ्यांनी सजग राहण्याची गरज। प्रसंगी बोगस बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार अत्यंत गांभीर्याने काम करत असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रशासनाने काम करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। शेतकऱ्यांना वेठीस न धरता त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक असून बँकांनी कुठलीही मजुरी न करता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्देशित केल्याप्रमाणे तात्काळ पीक कर्ज वाटप करून खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे। असे न करणाऱ्या बँकांवर कुठलीही गय न करता कठोराती कठोर कारवाई करण्यात येईल, अशा शब्दात माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले। प्रत्येक बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही निर्धारित कर्ज वाटप करण्याबाबत सूचना केलेल्या आहेत। अशा असताना देखील बँका मजुरी करत शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करत आहेत। आजपर्यंत 70% पेक्षा अधिक पीक कर्ज वाटप होणे अपेक्षित असताना देखील अद्याप काही बँकांनी केवळ 5 ते 10% तर काही बँकांनी कर्ज वाटपच केलेले नाही, असे निदर्शनास येत आहे। खरीप हंगाम पेरणीचा काळ हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून अडचणीचा काळ आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे। सरकार देखील याबाबतीत पूर्णपणे गंभीर असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तात्काळ पीक कर्ज वाटप करण्याबाबत वारंवार सूचना करत आहे, परंतु अनेक बँका याबाबत मुजोरी करताना दिसत आहेत। वेळेत पीक कर्ज वाटप न करणाऱ्या बँकांचे लायसन्स रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठवला जाईल। तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नसणाऱ्या अधिकाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नाही। अनेक ठिकाणी पेरणीच्या कालावधीमध्ये बोगस बियाणे विक्री केली जाते किंवा खत औषधांची कृत्रिमितांचाही निर्माण केले जाते। अशा परिस्थितीत कृषी सेवा केंद्र चालकांचा यामध्ये दोष नसून त्यांच्यावरच प्रामुख्याने कारवाई केली जात होती, परंतु शासनाकडे मागणी करत मुळात बोगस बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या मालकासह डीलर सब डीलर यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची सूचना करण्यात आली आहे। अशा परिस्थितीत विक्री करण्यात आलेले बियाणे बोगस आहेत असे कृषी सेवा केंद्र चालकांच्या लक्षात आले असेल त्याने तात्काळ कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून याबाबत सूचना करावी। तर शेतकरी व कृषी सेवा केंद्र चालकांच्या बाजूने अशा वेळी आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याचे देखील यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले। यावेळी आमदार लोणीकर यांनी यांच्यासह अनेक प्रशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह अनेकांची उपस्थिती होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी रामेश्वर उबाळे, मंठा, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।